हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहून बंद नका करू, कारण की व्हिडिओ लय कॉमेडी आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. बोला, काय झालं? कसं काय येणं केलं गरीबाच्या इकडे? तुम्ही काही आम्हाला लग्नाची पत्रिका दिली नाही. म्हटलं आज का नाही वरात पंगत असेल तर जेवायला जा. तुम्ही एक काम करा, गुलाबजाम बुंदी बिंदी सरळ घेऊन या आणि ते आणा बरं. ते नसलं की आपलं काही जेवण होत नाही. कोणती वरात पंगत? हे म्हटलं तुम्ही तपासायला आला ती तपासा व्हासारखे टपोर घरी. आता हेच तर म्हणून राहिले कसं काय केलं गरीबाच्या इकडे येणं, म्हणून म्हटलं बा म्या. अरे राजा, त्याचा पुरा 12 रुपये हार पेलाय. तुम्ही तुमचं तपासून घ्या आणि गोळ्या औषधी घ्या आणि जा घरी. त्याच्या गोष्टीकडे काही लक्ष देऊ नका. शिल्लक वाचता का बाबू? तुले नोकरी प्यारी नाही का? काढून टाकू का तुले? मी तर म्हणतो काळा मले 4 महिन्याचा पगार द्या आणि काढून टाका. राहू दे, तुले नोकरीवरून काढून टाकणं कॅन्सल. माझ्याजवळ काही पैसे नाहीये. अरे राजा, तुम्हाला तपासायचं आहे ना, ते मी असं म्हटलं होतं. बरं जाऊ द्या, काय उराल तुम्हाला? त्याला काय विचारायले मला विचारा, मी सांगतो. मागच्या टायमाला तुमच्याकडे आणलं होतं, त्याचं पोट दुखू राहिलं तर तुम्ही काय म्हणा, लिक्विड लिक्विड प्या म्हणजे तुमचं पोट दुखणं बसून जाईल. हो का? पोट दुखू राहिलं का? मग आता बसलं असेल ना पोट दुखणं? पोट दुखणं तर बसलं, पण आता म्हटलं हे फुल बेवडे झाले. क्वार्टर मारल्याशिवाय याचा दिवस निघत नाही. आता सांगा तुम्ही, आता काय करावं? अरे मी लिक्विड लिक्विड म्हणजे वरणाचं पाणी, डाळीचं पाणी असं म्हटलं होतं. तुम्ही काय दिलं? बरं जाऊ द्या. आता काय करा माहिती आहे का? आता सॉलिड सॉलिड द्या. सॉलिड मध्ये काय द्यावं आता येईल? मी सांगतो. हे पा, एक काम करा, चांगले झोळपे द्या, झोळपे मस्त सॉलिड सॉलिड. बोला, काय झालं तुम्हाला? आम्ही नाही सांगत, ओळखा तुम्ही. ओळखू का? तुम्हाला का नाही अंग सोडून ताप आला हाय की नाही? चुकले तुम्ही. काय लावलं ते तुम्हाला म्हणून राहिले वयकान, तुम्ही खराबी वयकू राहिले. बरोबर विचारा. तुझ्या हाताखाली मी कामाले आहो का माझ्या हाताखाली तू कामाले आहे? 4 महिन्याचा पगार द्या, मग सांगतो कोण कोणाच्या हाताखाली कामाले आहे. काय झालं तुम्हाला पटकनी सांगा. बाकी लोक वाट पाहू राहिले, माझ्याजवळ टाइम नाहीये. मले कानी कसं कसं दूर राहिलं. आता हे काय वय कसं कसं होऊ राहिलं? हे कोणती बिमारी व? कसं कसं म्हणजे नेमकं हो काय राहिलं? माहित नाही, पण मले कानी कसं कसं दूर राहिलं. कसं कसं होऊ राहिलं? आता हे कसं कसं व्हायला कोणत्या गोळ्या औषध द्या? बरं, तुम्हाला कसं कसं होऊ राहिलं ना, मी तुम्हाला गोळ्या औषध लिहून देतो. आता गोळ्या औषध का नाही तुम्हाला 2 टाइम घ्यायचे आहे. 2 टाइम म्हणजे पा, सकाळी उठायच्या आधी आणि संध्याकाळी झोपल्यावर असं 2 टाइम घेऊन टाका. तुमचं कसं कसं होणं बनून जाईल. याले म्हणतात बा, चेहरा पाहून तुम्ही बिमारी सांगितली. तुम्हीच ऐकलं. लय शिकेल दिसता तुम्ही. मग लय शिकेलो मी. 10वीत 3 वेळा आणि 12वीत 5 वेळा. अरे राजा, तुम्ही असे उभे कोण आहे? खाली बसा ना. खाली बसून सांगा तुम्हाला काय झालं, काय होते, काय नाही मला सांगा. मग मी तुम्हाला तपासतो. अरे नाही राजा, मी खाली नाही बसू शकत. मोडूयात उमळली मले. बर, खाली बसू शकत नाही का? मग एक काम करा, झोपा. मग मोबाईल द्या. मग मोबाईल पाहिल्याशिवाय मला झोप लागत नाही. मोबाईल द्या, मी झोपतो. अरे झोपा म्हणजे फक्त लेटा. तुम्ही लेटा, मी तपासतो. ते तुम्हाला डायरेक्ट झोप्याच नाही सांगितलं म्या. एक काम कर रे, पकड घेऊन ये बरं. पकड पकड कशासाठी? असं काय करता? तुमचा कोंब वर आला असेल की नाही, त्याला बरोबर पकड मध्ये पकडतो आणि डायरेक्ट गड्ड्यासोबत उखून काढतो. ना रहेगा बास, ना बजेंगी बासुरी. अरे बाप, गड्डा उपटून टाकता का तुम्ही? अरे मला नाही तपासायचं. अरे का रे, एका बेडवर दोघं 2 बेड लावा सांगा. ती 2 पेशंट होय ना? अरे आम्ही पेशंट काही नाही. ते आज मॅच होय ना, फायनल होय ना वर्ल्ड कपची, आज ते पाहायला आलो. म्हटलं अति मस्त एसी चालू आहे, टीव्ही आहे, चांगली मॅच चालू आहे, पाहू द्या आम्हाला आवश्यक. आम्ही काय पेशंट नाही. अरे का रे, तुझं लक्ष कोणीकडे होय? हे असं कोणी बी अंदर घुसू राहिलं, मॅच पाहू राहिलं. अरे हो, हे मॅच पाहिजे जागा आहे का? तुम्हाला माहित आहे का तुम्ही कुठे आले तर? आणि हे कोण होत? अति मॅच चालू होती, एसीची मस्त थंडी हवा होती, म्हणून पाहायला बसलो आम्ही. आम्हाला नाही माहित हे कोण होय आणि जागा कोणती होय. तर नाही माहित का? मग मी सांगतो तुला आता. हे म्हटलं अतिकानी मुळव्याचं ऑपरेशन होते. हे पाय, हे आले ना ती. आता मग एक काम कर,
पकड घेऊन ये, पाणी बिने सरे घेऊन ये. आपण म्हटलं याचा गड्डा उपटून टाकू. अरे बाप, डायरेक्ट गड्डा. अय मंग्या, पै इथून. मी काय म्हणतो, मला पगार काही करता? माझ्या घरी माझ्या लेकरं बाकरं उपाशी मरू राहिली ना, खायला दाना नाही माझ्या घरी. पगार करा ना, किराणा भरतो ना मी. माया घरी बी तेच कंडिशन होय. आता तू मला पगार मागतो, मी कोणाला मागू? थांब ना, आम्हा सा करतो ना. 2-4 पेशंट नाही आणि त्यातल्या त्यात तू पगार पगार करू राहिला. बस मुका. काय राजा, तुम्ही मला म्हणा माझ्याकडे नोकरीवर ये, मी तुला 15,000 पगार देतो. आज 4 महिने झाले, 4 महिन्यापासून मी नोकरीवर आहे. एक खळकू फेकून नाही मारला तुम्ही. माझ्या घर कसं चालेल हो? करा ना पगार. हे पाय, तू काही टेन्शन घेऊ नको. या महिन्यात तो पगार होऊन जाईल. या महिन्याच्या 33 तारखेला तो पगार तुला भेटून जाईल. आता चाल, आता मला पेशंट तपासू दे. काय पाहू राहिले डोळे फाडून फाडून? डोळ्यातनी बोट घालीन मी. नाही बाबू, राहू दे. काही बोट नको घालू. माझे डोळे मोठे मोठेच होय. मी काय डोळे वाटारून पाहून नाही राहिलो. बरं ते जाऊ दे. तू अति काय करू राहिला होय ना घरी? हे का आराम करायची जागा होय का? टंगड्या पसारला मस्त झोपू राहिला तू. गोया सरल्या का तुमच्या? तुम्हीच मला म्हणलं होतं की 2-4 दिवस ऍडमिट राह, बरं वाटलं की मग सुट्टी देतो, मग जाय घरी. हो का? मॅच म्हणलं होतं का? मग म्हणलं असेल. मग मी काय म्हणतो, काय झालं तुले? काऊन झालता ऍडमिट तू? मला जेवल्यावर भूक नव्हती लागू राहिली. का रे बा, याचे सरे रिपोर्ट आले का? हो आले, सर रिपोर्ट आले. कोणत्याच रिपोर्टात काहीच नाही याचं. सर निलोय. काय गोष्ट करतो? सरे रिपोर्ट निलाय का? एखादाही फॉल्ट नाही का? नाही ना, याचं म्हटलं रक्त, लघवी, एक्सरे, MRI, BMRI सर निलाय. काहीच फॉल्ट नाही. एक काम कर, मग तिच्यात एखादा फॉल्ट टाक आणि माझ्याजवळ रिपोर्ट घेऊन ये. अरे अजून किती दिवस मला ऍडमिट ठेवता? आता तुला किती दिवस झाले असतील रे? हा राजा, 5वा दिवस आहे ना. मी आधी ऍडमिट आहो ना. माझ्या घरी म्हटलं मी एकटाच कमावता. अजून किती दिवस राहा लागेल? एवढा काऊन कलकल करू राहिला? अबे का तुला सध्या 5च दिवस झाले. आता म्हटलं तर सध्या 30,000 बिल झालं. तेवढ्यात माया काही होते का? एक काम कर, अजून 2 दिवस ऍडमिट राह आणि 2 दिवस ऍडमिट राहिला की नाही मग मस्त 50,000 बिल होते. तेवढं 50,000 रुपये मला दे आणि मग चालला जाय. माया काहीच म्हणणं नाही तुले. अरे बापरे, म्हणजे 50,000 रुपये बिल, सध्या 30 झालं. ते जमत नाही. मी घरून 200 रुपये घेऊन आलतो. 200 रुपये आहे माझ्याजवळ. त्याच्यावर म्हटलं मी एक खळको देऊ शकत नाही. माझ्या हातमजुरीचं काम आहे. तुम्ही 5 दिवस ठेवा का 10 दिवस ठेवा, मी 200 रुपयाच्या वर काही देणार नाही. का रे बा, आता कसं? हात म्हणते 200 देतो. जेवढे देते की नाही तेवढे घेऊन घ्या. निकलोसे लाभ, नाही तर ते बी भेटणार नाही आपल्याला. पहिलेच हात मजुरी आला येतो. आणि तसं बी 5 दिवस झाले म्हटलं तो पसरेला फक्त ना. आपण त्याला गोळ्या दिल्या ना, इंजेक्शन. म्हटलं पोटात अन्नाचा कोण नाही त्याच्या. मग एक काम कर, 200 रुपये घे आणि याले काढून दे. बाबू, आम्ही काय म्हणतो, उठ आता. तुला काही झालं नाही. तू बरा झाला, एकदम मस्त बरा झाला. आता म्हटलं तर 10 भाकरी खाल्ल्या आणि त्यानंतर बी जेवला की नाही, तुला जेवण जाईन. म्हटलं तू एक काम कर, आता 200 रुपये दे आणि निघातून. हो का? बरा झालो का मी? मग आता कायचे पैसे? चाललो मी घरी. ते गेलं ना, होईन त्याच्या मागे अन्न पैसे. अरे काही टेन्शन घेऊ नका, ते वापस येईन. जाऊन जाणार कुठे आहे? त्याला वापस या लागणारच आहे. कसं काय रे बुवा? त्याच्या मोबाईलचा चार्जर माझ्याजवळ आहे. मी रात्री घेऊन ठेवलं होतं. ते घ्यायला त्याला वापस याच लागणार आहे. माझ्या इकडे बी पा म्हटलं, मी बी हवा ऍडमिट. मला काही सुट्टी होते? अरे राहा ना 2 दिवस अजून. आम्ही मस्त बोकळ्या आणतो. आपण मस्त बोकळ्या करू. तुम्हाला पाहुणचार करतो. पाहुणचार खाजा आणि मग चालल्या जायचा. मला घरी जायचं. मला ते बोकळ्या बिकळ्याने खायचं. 15 दिवस झाले. मी बायको पोराचं तोंड नाही पाहिलं. 15 दिवस पासून मी होती. हो का? 15 दिवस झाले का? काय झालं तुम्हाला? काऊन ऍडमिट केलं तुम्ही? अरे बापा, तुम्हाला लक्षात नाही का? मला मुळव्यात झालता ना, मग तुम्हाला ऍडमिट केलं ना. ऑपरेशन बी केलं. आता झाले ऑपरेशन करून 15 दिवस. अजून किती दिवस ठेवता? अरे का रे लेका, मी काय म्हणतो, मला का अजिबात आठवून नाही राहिलं की आपण याचं ऑपरेशन केलं. अरे आठवणा केलं ना आपण त्या दिवशी, नाही का? तुमचं मॅडम चालय भांडण झालं जोरदार. त्या दिवशी तुम्ही म्हटलं ऑपरेशन केलं याचं. हो का रे? कायचं केलं आपण? पण मुळव्याचं केलं ना? अरे नाही राजा, मुळव्याचं कायचं? त्या दिवशी म्हटलं तुमचे भांडण झाले जोरदार. त्या घोराघोरात तुम्ही याचं नसबंदीचं ऑपरेशन केलं. काय नसबंदीचं? अरे बापा, मला एकच लेकरू आहे ना. मला अजून एक लेकरू पाहिजे होतं ना. नसबंदीचं ऑपरेशन केलं का तुम्ही? अरे राजा, मी काय म्हणतो, तुमचा फायदा झाला ना. तुमचा फायदा करून दिला म्या. आमच्या ती ऑफर चालू होती. मुळव्याच्या ऑपरेशन सोबत नसबंदीचं ऑपरेशन फ्री. काही घोर नाही. तुम्ही फक्त मुळव्याच्या ऑपरेशनचे पैसे द्या.
अरे तुमची ऑफर घाला चुलीत. आता मी मग बायकोला काय सांगू? असं काय करता? छोटं कुटुंब सुखी कुटुंब. तुम्ही एक काम करा, तुमच्या मुळव्याचं ऑपरेशन झालं, त्याचे 25,000 रुपये द्या आणि आतून चालल्या जा. तुम्हाला सुट्टी आज. 25,000? आता तर रुपया बी देत नाही. मी आता तुम्हाला तुम्हाला काय करतो मी तर मग बायकोला घेऊन येतो, मग पहा तुम्ही तुमची बजावपट्टी. अरे तुमचा फायदा केला ना, फायदा. ते मुळव्याचे पैसे देऊन जा. अरे काय राजा, अरे जाय रे पटकन, पैसे घेऊन ये, जाऊ नको देऊ. माया पगार बोंबलला, पेशंट पाहिले, माया काही पगार आता होत नाही. मी काय म्हणतो, तुम्ही आतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला. मग राजा कोणाची वाट पाहू राहिले? करा बरं पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी येऊ राहिले. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.